न्यायव्यवस्थेवरती माझा पूर्ण विश्वास आहे। आज त्यांनी अंतिम निर्णय म्हणून 25 तारीख दिली होती, पण काही कायद्याचा भाग म्हणून त्या आरोपीला 2 ते 3 दिवस विचार करण्याचा वेळ दिलेला आहे, कारण ही पुढे अपीलवरती हायकोर्टात होणार आहे। तर असं नको व्हायला की पुढे आरोपीला विचार करायला वेळ दिला नाहीये, यासाठी 29 तारीख पुढची अंतिम निर्णयासाठी दिली आहे। तुम्हाला तुमची देखील बाजू मांडायला एक संधी दिली होती, तुम्ही न्यायालयाशी काय बोललेला आहात? मी न्यायालयाशी एवढंच बोललो की आज आमच्या कुटुंब या एका आरोपीमुळे फक्त त्याच्या विकृतीमुळे आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आमची सामाजिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्याच प्रकारे हानी झालेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, आज आमचं बाळ आमच्यापाशी नाही आहे, ही आमची सर्वात मोठी हानी आहे। आणि आम्ही सूड मागत नाहीये, आम्ही न्याय मागतोय। न्याय यासाठी मागतोय की समाजात हा संदेश झाला पाहिजे की कुठलाही गुन्हेगार असा गुन्हा करताना 10 वेळा विचार करायला पाहिजे की आपलं सरकार, आपलं प्रशासन, आपली न्याय व्यवस्था आपल्याला मोकळं सोडणार नाही, आपल्याला फासापर्यंत घेऊन जाईल। काही क्लरिकल वर्कमुळे 29 तारखेला ऑर्डर रिझर्व ठेवली आहे अशी देखील माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे। नेमकं कोर्टरूम मध्ये तुम्हाला असं काही सांगण्यात आलं का? नाही, असं मला काही सांगण्यात आलं नाही, याबद्दल मी काही बोलू शकत नाही। 29 तारखेला तुम्हाला न्यायालयाकडनं अपेक्षा आहे? नक्कीच 29 तारखेला अपेक्षा आहे आणि नक्कीच आपल्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागेल असं मला वाटतं। हा सगळा प्रकार जेव्हा झाला, राज्यात संतापाची लाट होती, हे सगळं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं गेलं, या आतापर्यंत झालेल्या तपासाबद्दल तुम्ही समाधानी आहात? नक्कीच समाधानी आहोत। मी सर्वात जास्ती जे समाधान आहे माझं ते आपलं पोलीस प्रशासन आहे, आपलं सरकार आहे, आपली न्याय व्यवस्था आहे। जे आमच्या 2 तारखेला ज्या आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या नक्कीच पूर्णत्वास येत आहेत असं आम्हाला दिसतंय आणि त्यामुळे आमचा पूर्ण विश्वास आहे। तुम्ही प्रश्न नाही, गृह मंत्रालयाशी माझा गृहमंत्र्यांना माझा अजून काही संपर्क झालेला नाही। मुलीचा बाप म्हणून यांची भावना बरोबर आहे, पण एक सर्वसामान्य जनता म्हणून आम्हाला परत हा प्रश्न आहे की 25 तारखेला निकाल लागेल असं सांगितलं होतं, असं काय कारण पुढे आलं की ते 25 ची 29 झाली? दुसरा माझा अजून एक प्रश्न आहे की आम्ही थोड्या पूर्वी इथनं बघितलं की आता नालायकाला, त्या नराधामाला इथे पोलीस सिक्युरिटीमध्ये बाहेर काढलं गेलं, प्रॉपर मागे पुढे जागा होता आणि ह्या मुलीच्या बापाला एक पोलीस नाही त्यांच्या सोबत। आम्ही सर्वसामान्य जनते सोबत इथे आलो आणि इथे पोलीस त्याच्या सोबत आले। हीच का आपली न्याय व्यवस्था? तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।